नमस्कार. सर्वप्रथम केंद्रस्तरीय सामान्य स्पर्धेमध्ये तुझा तृतीय क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. तुझा थोडक्यात परिचय दे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवानी गोरखनाथ काकडे आहे. मी जिल्हा परिषद प्रशाला हातगाव बुद्रुक येथे इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. केंद्रस्तरीय सामान्यान ही स्पर्धा कोणी राबवली? केंद्रस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा ही हातगाव केंद्रामार्फत राबवण्यात आली. ही स्पर्धा कशी राबवण्यात आली? ही स्पर्धा सर आम्हाला दररोजचे 10 प्रश्न पाठवत, ते आम्ही वहीमध्ये लिहून घेत व ते पाठ करत असं प्रत्येक सर रविवारी बी प्रश्न पाठवत असेल? हो सर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी प्रश्न पाठवत आम्ही लिहून घेत व पाठ करत महिन्याला एक परीक्षा होत, तर त्यातून 5 विद्यार्थी निवडण्यात आले व अंतिम परीक्षा झाली. या स्पर्धेचा कालावधी किती होता? या स्पर्धेचा कालावधी 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर असा एकूण 5 महिन्याचा होता. या स्पर्धेत एकूण किती प्रश्न होते? या स्पर्धेमध्ये एकूण 1530 प्रश्न होते. या स्पर्धेसाठी तुला शिक्षकांपैकी कोणी मार्गदर्शन केले? या स्पर्धेसाठी मला शिक्षकांपैकी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच इतर शिक्षकांनीही मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी मार्गदर्शन कोणी केले? या स्पर्धेसाठी मला मार्गदर्शन आई वडील बहीण भाऊ व मित्रमैत्रिणीने केले. अंतिम पेपर देता वेळेस तुला भीती वाटत होती का? अंतिम पेपर देता वेळेस मला प्रथम भीती वाटत होती, परंतु पेपर हातात आल्यानंतर व ते मी वाचल्यानंतर मला भीती वाटली नाही. तुला अंतिम पेपर कसा वाटला? मला अंतिम पेपर अवघड होता. काही प्रश्न कन्फ्युजन करणारे होते, परंतु पेपर छान होता. केंद्रस्तरीय सामान्य स्पर्धेत तुझा तृतीय क्रमांक आल्यावर तुला कसं वाटलं? केंद्रस्तरीय सामान्य स्पर्धेमध्ये माझा तृतीय क्रमांक आल्याबद्दल मला छान वाटलं. मला खूप आनंद झाला. तुला भविष्यात काय व्हायचे आहे व का? मला भविष्यात कलेक्टर व्हायचे आहे, कारण ते माझे स्वप्न आहे. तू मुलाखत दिल्याबद्दल तुझे धन्यवाद.